अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एक श्लोकी श्री गुरुचरित्र. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला भिलूवाडीची संगमा. तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला भिल्लूवाडीची संगमा. तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला भिल्लूवाडीची संगमा. तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला भिल्लूवाडीची संगमा. तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला भिल्लूवाडीची संगमा. तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला भिल्लूवाडीची संगमा. तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला भिलूवाडीची संगमा. तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. या एका श्लोकामध्ये दत्तगुरूंचा प्रथम अवतार कलियुगी अवतरलेला आहे श्रीपाद पिठापुरी. त्यानंतर दुसरा अवतार नृसिंह सरस्वती यांचा करंज ग्रामांतरी अवतार झाला आणि ते परत हिंडत संगमाजवळ आले आणि गाणगापुरी त्यांचा वास आहे. हे एका श्लोकामध्ये आपल्याला गुरूंचं स्थान आहे, अस्तित्व आहे, हा विश्वास देत आहे. त्यामुळं रोज याचं पठण श्रवण करून रोज मनाला हेच सांगायचं आहे. त्यांचं अभिर्वचन आहे की मी आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे विसरायचं नाही. हेच या श्लोकामधून कळतं आपल्याला. आणि ते रोज आपल्या मनाला सांगायचं, आपल्या आत्म्याला सांगायचंय, मनात रुजवायचंय, आपल्या कर्मात ठेवायचंय. चूक होत असेल तर ते पाहत आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर असेल तर आणखीन उत्तम बरोबर करत राहायचंय हे आपल्याला सांगायचंय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु.